नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये नवीन बदल झालेले आहेत. आधी आपल्याला 5वी व इयत्ता 8वी 9वी अशी शिष्यवृत्ती परीक्षा ही होत होती, परंतु आता 4थी आणि 7वी साठी परीक्षा ही घेण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरू झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काय काय शासन निर्णय बदल झालेले आहेत ते तुम्हाला आता इथं या व्हिडिओ मधून बघायचे आहेत. पहा, तुमच्या परिवारातील कोणी इयत्ता 4थी किंवा 7वीला जर असेल त्यांच्यासाठी गुगलवर सर्च करा. तुम्ही या ठिकाणी ही वेबसाईट दिसते www.marathi-e-shala.com या वेबसाईटवर जा. या ठिकाणी किंवा तुम्हाला इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही इथून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. 30 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये पहा, हे तुम्हाला फोटो दिलेला आहे. फोटो अपलोड करण्यासाठी दिलेली साईज आहे, परंतु ती साईज कोणत्याही फोटोची साईज येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वरती लोगोच्या ठिकाणी ऑरेंज पट्टी दिसते, त्याच्यामध्ये 100 KB फोटो कन्व्हर्टर एक्झाम टूल दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो फोटो 100 KB मध्ये कोणताही फोटो तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्हाला मी करून दाखवते. पहा, याच्यावर क्लिक केलं मी. या ठिकाणी बघा, हे पहा इथं खाली दिसतंय, ही माहिती दिली आहे कसे कन्वर्ट करायची याची इन्फॉर्मेशन. या ठिकाणी पहा, चूज फाईल करायचं. चूज फाईल मध्ये जा, तुम्हाला पाहिजे तो फोटो घ्या आणि कन्वर्ट अँड डाउनलोड बटनवर क्लिक करा आणि त्याला डाउनलोड करून घ्या. आता पुढे बघूया आपण. शिष्यवृत्ती परीक्षेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झाम 2026 महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 2025 आणि 26 साठी अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये परीक्षेचे स्वरूप काय आहेत, महत्त्वाचे बदल कोणकोणते झालेले आहेत ते आहे. परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे. पात्रता वय काय असायला हवेत, शिष्यवृत्तीची रक्कम किती, आवेदनपत्र आणि शुल्क, अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रे, परीक्षेसाठी माध्यम, ही एवढी माहिती तुम्हाला मिळणार आहे. शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचा बदल येथे झालेला आहे. सेवा बुक मध्ये शिक्षकांची नोंद देखील होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही ही माहिती वाचून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांना स्कॉलरशिपला बसवा. शिक्षकांनाही फायदा आहे आणि विद्यार्थ्यांना देखील फायदा आहे. परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. पहा, या ठिकाणी आधी इयत्ता 5वी ऐवजी 4थीला दिलेली आहे आणि 8वी ऐवजी इयत्ता 7वीला ही परीक्षा आता होणार आहे. हा महत्त्वाचा नवीन बदल झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक दिलेले आहे. 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेची तारीख देखील येथे दिलेली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षेचं स्वरूप इथं तुम्ही पहा, टाइम वेळ 50 प्रश्न 100 गुणांसाठी दिलेले आहे. 2 पेपर आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर शिक्षक असाल तुम्ही, तर तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंतची प्रश्नपेढी हवी असेल तर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे निळ्या पट्टीवर आणि तुम्ही ते करू शकता. वयोमर्यादा आहे ती तुम्ही वाचून घ्या. वयोमर्यादा दिलेली पहा. 4थीसाठी कमाल 10 वर्ष, दिव्यांग 14 वर्ष आहे. 7वीसाठी कमाल 13 वर्ष आणि दिव्यांग असेल तर 17 वर्ष अशी इथं वयोमर्यादा दिलेली आहे. पहा विद्यार्थी मित्र हो आणि पालक वर्ग, शिक्षक वर्ग, शिष्यवृत्तीची रक्कम ही इयत्ता 4थी साठी 500 रुपये दरमहा भेटणार आहे. त्याच्यानंतर 7वीला जर असाल तर 750 रुपये तुम्हाला ही शिष्यवृत्ती दर महिन्याला भेटणार आहे. आवेदन पत्र आणि शुल्क तुम्हाला इथं खाली दिलेली आहे. बिगर मागास असेल तर 200 रुपये आणि मागासवर्गीय दिव्यांग 125 रुपये तुम्हाला आवेदन फी असणार आहे. अर्जाची आवश्यक कागदपत्रे तुम्हाला पहा, मी सांगितलं विद्यार्थ्यांचा फोटो, पण तो फोटो स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन केलेला असावा आणि 100 KB पेक्षा कमी ठेवायचा आहे. आधार कार्ड क्रमांक, एनरोलमेंट क्रमांक अनिवार्य आहे. उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. तुम्ही विशिष्ट प्रवर्गात असाल तर परीक्षेचं माध्यम इयत्ता 4थी या ठिकाणी तुम्ही पहा, इथं क्लिक करून 4थी स्कॉलरशिप द्यायची असेल तर या ठिकाणी क्लिक करा. ही तुम्हाला हिरवे 2 बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 7वी असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हे स्कॉलरशिप परीक्षेची
माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर फॉर्म भरून द्या. जर तुम्हाला इयत्ता चौथीच्या तयारीसाठी व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, पालकांना शेअर करा, शिक्षकांना शेअर करा, विद्यार्थी असाल तर, जेणेकरून लवकरात लवकर फॉर्म भरला जाईल. आणि परीक्षेची तयारी मी घेऊ का याच्यासाठी मला तुम्ही कमेंट्स करून सांगा, तर मी याच्यासाठी रोज ट्युटोरियल व्हिडिओ हा टाकणार आहे. धन्यवाद.